नमस्कार. आज आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधला किंवा स्थूल राष्ट्रीय अर्थशास्त्रामधला जो MPSC, UPSC त्याचबरोबर इतर अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला एक घटक बघणार आहोत, जो सर्वसामान्यासाठी नेहमीचा. मी परत सांगतो की अर्थशास्त्र हे फक्त अभ्यासासाठी नाही, तर सर्वसामान्यासाठी, गरीबातल्या गरीबापासून ते श्रीमंतातल्या श्रीमंतापर्यंत या अर्थशास्त्राचा अभ्यास हा महत्त्वाचा असतो. म्हणून अर्थशास्त्राचा अभ्यास फक्त शैक्षणिक दृष्ट्या न पाहता आपल्या खाजगी जीवनामध्ये, खाजगी आयुष्यामध्ये त्याचा कसा पुरेपूर वापर करून घेता येईल याचाही विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. आज आपण जी काही संकल्पना पाहणार आहोत ती संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. मग राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह पाहताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्या गोष्टी म्हणजे यामध्ये उत्पन्न हा शब्द आलेला आहे. उत्पन्न म्हणजे नेमकं काय, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय. या ठिकाणी मी जर म्हटलं की माझं उत्पन्न, मी कमवलेलं उत्पन्न हे माझं पर्सनल इन्कम आहे, वैयक्तिक उत्पन्न आहे. मग राष्ट्राचं उत्पन्न म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्नाची एक साजेशी व्याख्या आपल्या भारताच्या राष्ट्रीय उत्पन्न मापन समितीने केलेली आहे. ती व्याख्या आपण पाहूया. मग राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालखंडात देशात तयार झालेल्या किंवा उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांची दुहेरी मोजमाप न करता केलेले मापन म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो राष्ट्रीय उत्पन्न. काय करायचं आहे, एका विशिष्ट कालखंड, आपला विशिष्ट कालखंड हा 1 एप्रिल ते 31 मार्च असा आहे. हे आपलं आर्थिक वर्ष आहे. नेहमी लक्षात ठेवायचं की भारताचं आर्थिक वर्ष, आपलं आर्थिक वर्ष ठरवून दिलेल्याप्रमाणे 1 एप्रिल ते 31 मार्च असा आहे. या आर्थिक वर्षात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवा काय काय निर्माण होते देशामध्ये. वस्तू निर्माण होतात, उद्योगामध्ये वस्तू निर्माण होतात. सेवा म्हणजे महाविद्यालयामध्ये मी सेवा देणे, पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी सेवा देणे, रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी सेवा देणे, बसमध्ये कंडक्टरनी सेवा देणे, त्याचबरोबर बसमध्ये ड्रायव्हरने सेवा देणे. ज्या ज्या सेवा शासनाच्या निर्गमित केलेल्या प्रमंडळामध्ये दिल्या जातात त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येतात. वस्तू म्हणजे काय, वस्तू म्हणजे एखादं प्रॉडक्ट, एखादी वस्तू जी उत्पादन प्रक्रियेच्या अंती उत्पादन घटकांना कार्य लागून जी अंतिम उपभोक्त्यापर्यंत येते ती वस्तू. मग वस्तू व सेवा यांचे दुहेरी मोजमाप न होता केलेले मापन म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न. परत एकदा पाहू की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालखंडामध्ये एका आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यान देशात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवांचे दुहेरी मोजमाप न करता केलेले मापन म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. तर राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आपण क्लिअर केली. राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या क्लिअर केल्यानंतर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह पाहण्या अगोदर काही महत्त्वाच्या बाबी, काही महत्त्वाचे घटक या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. त्यातला पहिला घटक जो आहे तो की राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये सर्वसाधारणपणे 3 टप्पे पडतात. पहिला टप्पा द्विक्षेत्रीय प्रतिमान म्हणजे दोनच घटकामधलं प्रतिमान, द्विक्षेत्रीय प्रतिमान. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह द्विक्षेत्रीय प्रतिमानामध्ये. दुसरा प्रकार आहे त्रिक्षेत्रीय प्रतिमान, राष्ट्रीय उत्पन्नाचा त्रिक्षेत्रीय प्रतिमान. तिसरा आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा चतुर्थ क्षेत्रीय म्हणजे 4 क्षेत्राशी जोडलेला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह.
हे सगळे प्रवाह जे आहेत हे स्टेप बाय स्टेप जर पाहिले तरच आपल्या लक्षात येतील. जर आपण ह्या प्रवाहाची वन बाय वन जर रचना लक्षात घेतली तर आपल्याला या राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये काही मजेशीर घटना आपल्याला लक्षात येतील. सुरुवातीला एक साधी आणि समर्पक आपण रचना तयार करूया. राष्ट्रीय उत्पन्नाला तुम्ही मोटरसायकल पाहिली असेल. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह पाहताना आपल्याला नेहमी आपली सायकल लक्षात घ्यायची आहे, आपली मोटरसायकल लक्षात घ्यायची आहे. मोटरसायकलमध्ये काय दोन चाकं असतात. दोन चाकं असतात, कोणीतरी पॅडल मारित असतं, कोणीतरी हँडल धरलेलं असतं. त्याचबरोबर जी चेन आहे ती चेन आपल्या पॅडलपासून मागच्या चाकाला परत पुढच्या चाकाला पळवते. मागच्या चाकाला म्हणजे पॅडल मारल्यानंतर सायकल आपण पुढच्या चाकावर काही नाही, पुढच्या चाक आपलं आपोआप मागचं चाक पळल्यानंतर पळत असतं. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह हा अगदी त्याचप्रमाणे सोप्या आणि साध्या भाषेत आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर चला आपल्याला ह्या राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह समजून घेताना दोन मुख्य बाजू लक्षात असल्या पाहिजेत. द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये आपल्याला दोन बाबी लक्षात घ्यायच्या आहेत. त्यातली पहिली बाब म्हणजे उत्पादनाचे घटक. उत्पादनाचे घटक. मग उत्पादनाचे किती घटक आहेत? उत्पादन घटक. उत्पादनाचे 4 घटक आहेत. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे 4 घटक आहेत. ह्या घटकांना काय मिळतं? तर ह्या घटकांना मिळतो, भूमीला मिळतो खंड, श्रमिकाला मिळते मजुरी किंवा वेतन, भांडवलाला मिळतं व्याज आणि संयोजकाला मिळतो नफा. हे भूमी, श्रम, भांडवल हे उत्पादनाचे 4 घटक आहेत. उत्पादनाचे 4 घटक कोणते? पी इज द फॅक्टर ऑफ लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रिनर हे उत्पादनाचे 4 घटक आहेत. म्हणजेच उत्पादनाचे 4 घटक पी इज द फॅक्टर ऑफ लँड, भूमी, लेबर, श्रम, कॅपिटल, भांडवल आणि एंटरप्रिनर म्हणजेच उद्योजक किंवा संयोजक. हे 4 घटक राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये फार महत्वाचे असतात. त्यांना काय मिळतं? तर भूमीला मिळतो खंड, श्रमिकाला मिळते मजुरी, भांडवलाला मिळतो व्याज आणि तुमच्या संयोजकाला काय मिळतो? नफा मिळतो. संयोजक हा यातला मध्यवर्ती केंद्रबिंदू असतो. संयोजकाने जर ठरवलं तर मला उद्योग काढायचा आहे, मला लँड पाहिजे, मला कॅपिटल पाहिजे, मला लेबर पाहिजे, तरच हे शक्य होऊ शकतं. अन्यथा उत्पादनाचे 4 घटक काय करू शकतात? कामी लागू शकत नाही. आता सगळ्यात महत्वाचा आणि आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामधला एक भाग आहे. आपल्याला काय पाहायचं आहे? आपल्याला द्विक्षेत्रीय प्रतिमान पाहायचं आहे. द्विक्षेत्रीय प्रतिमान कंसामध्ये बंदिस्त अर्थव्यवस्था, क्लोज्ड इकॉनॉमी. बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर या ठिकाणी बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर बंदिस्त अर्थव्यवस्थेचा साधा आणि सोपा सरळ अर्थ आहे की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये आयात निर्यात नसते, सरकारचा कोणताही हस्तक्षेप या राष्ट्रीय उत्पन्नाच्या द्विक्षेत्रीय प्रतिमानामध्ये दाखवला नाही. या प्रतिमानामध्ये लोक बचतही करत नाहीत, लोक गुंतवणूकही करत नाहीत. लोक जितकं कमवून आणलं तितकं खातात आणि तितकं दुसऱ्या दिवशी परत कमवायला जातात. अशा प्रकारचं हे प्रतिमान आहे. काय काय आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये आहे 2 क्षेत्रे. एक घरगुती क्षेत्र आहे आणि दुसरं उद्योग क्षेत्र आहे. हे 2 क्षेत्र आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आहे बंदिस्त अर्थव्यवस्था, क्लोज, परकीय व्यापार नाही. त्यानंतर आहे उद्योजक आपले सर्वच उत्पादन विकतात. उद्योजक साठा करत नाहीत, साठेबाजी नाही, साठेबाजी असत नाही. जेवढं तयार केलं तेवढं उद्योजक काय करतो? आपल्या ग्राहकांना देऊन टाकतो. त्यानंतर उपभोक्ता बचत करत नाही. उपभोक्ते म्हणजे आपण बचत करत नाही. त्यानंतर आहे उत्पादन प्रक्रिया सातत्यपूर्ण स्वरूपात चालू राहते.
सतत कारखाने चालू असतात, त्याला बंद करायला वेळ नसतो, सतत कारखाने चालू असतात, उत्पादन प्रक्रिया काय असते, सातत्यपूर्ण स्वरूपामध्ये चालू असते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, सरकारी हस्तक्षेप नाही. सरकारी हस्तक्षेप काय असतो, नसतो. त्यानंतर आहे आयात निर्यात असत नाही, म्हणजेच इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट असत नाही. का असत नाही, कारण ही बंदिस्त अर्थव्यवस्था आहे, यामध्ये बाहेरच्या जगाचा आपल्याशी कुठलाही संबंध नसतो. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह कसा चालतो ते या बंदिस्त अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने दोन क्षेत्रामध्ये सांगितलेलं आहे. मग ते दोन क्षेत्र कुठली, आपण आता आपल्या मुख्य व्यवसाय, आपल्या मुख्य प्रवाहाकडे वळूया. दोन क्षेत्र कुठली, तर अर्थव्यवस्थेमध्ये या प्रतिमानामध्ये दोन क्षेत्र सांगितलेली आहे. कुठली दोन क्षेत्र, ती दोन क्षेत्र आहे एक क्षेत्र घरगुती क्षेत्र ज्याला आपण म्हणतो, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात हाऊस होल्ड सेक्टर. हाऊस होल्ड सेक्टर ह्या हाऊस होल्ड सेक्टर मध्ये तुम्ही आणि आम्ही राहतो, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. हाऊस होल्ड सेक्टर मध्ये कोण राहतं, हाऊस होल्ड सेक्टर मध्ये जनता राहते, पब्लिक राहते. म्हणून हाऊस होल्ड सेक्टर हा सगळ्यात महत्वाचा भाग या ठिकाणी मानला जातो. हाऊस होल्ड सेक्टर मध्ये तुम्ही आम्ही राहताना आपल्याला काही प्रमुख बाबी लक्षात घ्याव्या लागतात. हाऊस होल्ड सेक्टर मध्ये सर्वसाधारणपणे उपभोक्ते राहतात. हाऊस होल्ड सेक्टर मध्ये कोण राहतं, उपभोक्ते राहतात. उपभोक्ते हे आपलं उत्पन्न काय करत नाहीत, आपलं उत्पन्न बचत करत नाहीत. आपल्या उत्पन्नाचा हिस्सा उपभोक्ते नेहमी काय करतात, आपल्या उत्पन्नाचा हिस्सा नेहमी उपभोक्ते उपभोगावर खर्च करतात, बचती शून्य असतात. हे झालं पहिलं घरगुती क्षेत्र. द्विक्षेत्रीय प्रतिमान लक्षात ठेवायचे, द्विक्षेत्रीय प्रतिमान बंदिस्त अर्थव्यवस्था, ह्या दोन बाबी लक्षात ठेवायच्या, द्विक्षेत्रीय प्रतिमान आणि बंदिस्त अर्थव्यवस्था. मग हे झालं पहिलं घरगुती क्षेत्र, तुम्ही आणि आम्ही, जिथे उपभोक्ते राहतात, जिथे जिवंत माणसं राहतात, जे या ठिकाणी घरं बिल्डिंग हे मोठ्या प्रमाणात असतात. सरळ सरळ भाषेमध्ये घरगुती क्षेत्र म्हणजे काय, जिथं तुम्ही आणि गाव, तुम्ही आणि आम्ही राहतो ते क्षेत्र घरगुती क्षेत्र. परिवार, कुटुंब, लोकसंख्या जिथे आहे ते घरगुती क्षेत्र. त्या घरगुती क्षेत्राव्यतिरिक्त दुसरं कुठलं क्षेत्र असतं, ते दुसरं क्षेत्र आहे उद्योग क्षेत्र. दुसरं क्षेत्र आहे उद्योग क्षेत्र. मग उद्योग क्षेत्रामध्ये काय असतं, उद्योग क्षेत्रामध्ये असते उद्योग, बाजारपेठा, त्याबरोबर विक्री व्यवस्था, या सगळ्या बाबी ह्या उद्योग क्षेत्रामध्ये असतात. आता आपलं राष्ट्रीय उत्पन्न हे या दोन क्षेत्रामध्ये त्याची सायकल आपण पॅडल मारल्यानंतर कशी चालते, ही तर खरी मजा आहे. आपण पॅडल मारल्यानंतर कशी चालते ते समजून घ्यायचं आहे. अर्थशास्त्र समजण्यासाठी समजून घेतला तर फार किचकट विषय आहे, नाही समजून घेतला, बगर टेन्शन घेतं समजून घेतलं तर फार सोपा विषय आहे. अर्थशास्त्र समजून घेताना आपला हा सत्कारमी लावायची गरज नाही, फक्त अनुभव घ्यायचा आहे. सायकल चालवायची म्हणजे काय, सायकलचं हॅडल उपभोक्त्याच्या हातात असतं. अर्थव्यवस्थेमध्ये पैसा खेळवणं हे उपभोक्त्यानं जर मागणी केलीच नाही तर पैसा बाजारात जाणारच नाही. पैसा बाजारात गेलाच नाही तर त्याच्या पुढच्या वाटा त्याला मोकळ्या होणार नाही. उपभोग कमी, पैसा संग्रहित. उपभोग जितका जास्त तितका पैसा बाजारपेठेमध्ये. हे तत्व आपलं उपभोक्त्याचं असतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. मग आता हे दोन कसे फिरणार, ह्या दोन फिरण्यासाठी
एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपण या ठिकाणी पाहू, हे दोन कसे फिरणार. हे दोन फिरण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपण उपभोक्ते म्हणजे कोण. आपण उपभोक्ते म्हणजे या ठिकाणी आपण आहेत उत्पादनाचे घटक. मग उत्पादनाचे किती घटक. उत्पादनाचे 4 घटक. पहिला घटक भूमी, दुसरा श्रम, तिसरा भांडवल, चौथा संयोजक, उद्योग मालक ज्याला आपण म्हणू. हे उत्पादनाचे 4 घटक आहेत. ह्या उत्पादनाच्या 4 घटकाला घरगुती पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कुठे जावं लागतं, ते उद्योगामध्ये जावं लागतं. मग तुम्ही म्हणाल भूमीला पोटा पाण्याचा प्रश्न काय. भूमी मालकाला जर पोटा पाण्याचा प्रश्न असतो, माझ्याकडे जमीन आहे, मला ती गहाण ठेवायची, खंडाने द्यायची, मला त्याच्यावर मिळकत मिळेल, मी माझं घर भाड्याने देतोय, मला खंड मिळतोय, मला रेंट मिळते, मला व्याज मिळतंय, मला मोबदला मिळतोय. उत्पादन घटकाचा तो काय मोबदला आहे. मला एखादी जमीन फॅक्टरी टाकायची, त्या फॅक्टरी जागा, माझ्याकडे जागा नाही, मी काय करेन, एखाद्याकडून ती जागा भाड्याने घेईल. ज्याची जागा आहे त्याला मला खंड द्यावा लागेल. म्हणजे ज्याची जागा आहे त्याला काय भेटेल, खंड भेटेल. भूमीला खंड भेटेल. लँड लेबर श्रमिकाला मला पगार भेटेल, मी इथे श्रमिक आहे, मला पगार भेटेल. कॅपिटलला भांडवलाला व्याज, मला माझ्या उद्योगासाठी बँकेतून पैसे घ्यावे लागतील, मग त्या बँकेला काय मिळेल, व्याज मिळेल. शेवटी संयोजक नफा कोणाला मिळेल, जो हे सगळं चालवतोय त्याला काय मिळेल, नफा मिळेल. म्हणून उत्पादनाचे 4 घटक कुठले, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. ह्या घटकांचं स्थलांतर कुठं होतं कामासाठी, ते होतं उद्योग क्षेत्रामध्ये. हे घटक उद्योग क्षेत्रामध्ये गेल्यानंतर नेमकं इथं काय होतं, तर इथं काय होतं ते आपल्याला पाहायचं. हे घटक उद्योग क्षेत्रामध्ये गेल्यानंतर इथं ते काय करतात, उद्योग क्षेत्रामध्ये त्यांना काम मिळतं. मग उद्योग क्षेत्रामध्ये काम मिळाल्यानंतर ते काय करतात, परत फुकट काम करणार आहेत का उद्योग क्षेत्रामध्ये ते फुकट काम करणार नाहीत. त्यांना काय मिळतं, त्यांना मिळतो मोबदला. मग मोबदला कशाच्या स्वरूपात मिळतो, तर आपण पाहूया. मोबदला भूमीला मिळतो खंडाच्या स्वरूपात, श्रमिकाला मिळतो वेतनाच्या स्वरूपात, भांडवलाला मिळतो व्याजाच्या स्वरूपात, आणि संयोजकाला मिळतो नफ्याच्या स्वरूपात. हा मोबदल्याचा भाग झाला. राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये ज्यावेळेस उत्पादनाचे घटक घरगुती क्षेत्राकडून उद्योग क्षेत्रात जातात, काम करतात, आपली भूमिका निभावतात, त्यांना काय मिळतो, मोबदला. मग भूमीला श्रम, मजुराला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा मिळतो. मग भूमी, श्रम, भांडवल, संयोजक आणि खंड, वेतन, व्याज, नफा हा मिळालेला मोबदला घेऊन हे लोक काय होतात, हे लोक आपल्या घराकडे येतात. इथून संध्याकाळी काय करतात, हे लोक आपल्या घराकडे येतात, कायम तिथं राहत नाही. घराकडे आल्यानंतर त्यांना खंड घेऊन येते भूमी, श्रम मजुरी घेऊन येतात, भांडवल व्याज घेऊन येतं आणि संयोजक नफा घेऊन येतात. थोडक्यात त्याला काय म्हणतात, मोबदला. मग हा मोबदला मिळाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं, हा मोबदला मिळाल्यानंतर आपण काय करतो, आपण म्हणजे उत्पादन घटक. समजा मी उद्योगात गेलेलो आहे. समजा मी या ठिकाणी लेक्चर देत आहे, मला या ठिकाणी एक एक्सवायझेड अमाऊंट मिळेल, मला या ठिकाणी 100 रुपये मिळाले. मी उत्पादनाचा घटक इथे आलो, इथे मी आपली भूमिका निभावली, मला 100 रुपये मिळाले. मी काय करेल, 100 रुपये काय करेल, बंदिस्त अर्थव्यवस्थेत लोक उत्पन्नाचा भाग कशावर खर्च करतात, सर्वाच्या सर्व भाग उत्पादनावर उपभोगावर खर्च करतात. मी बचत करणार नाही, मी गुंतवणूक करणार नाही, मी माझं सर्व उत्पन्न कशावर खर्च करेल, माझ्या उपभोगावर खर्च करेल. मग उपभोगावर खर्च करायचा असेल
तर मला उपभोगाच्या सर्व वस्तू कुठे मिळतील? आपण आधी पाहिलं उपभोगाच्या सर्व वस्तू कुठे मिळतात? वस्तू बाजारपेठ, उद्योग क्षेत्र. मग उपभोगाच्या सर्व वस्तू उद्योगात मिळाल्या, मग मी काय करेन? हे इथे आलेले 100 रुपये, हे 100 रुपये परत मला उपभोगावर खर्च करायचे. उपभोग्य वस्तूची खरेदी मी कुठं करेन? उपभोग्य वस्तूची खरेदी 100 रुपये हे तिथे करेन. मी इथून काय करेन? उपभोग्य वस्तूची खरेदी करेन. उपभोग्य वस्तूची खरेदी करेन. ही उपभोग्य वस्तू घरी आणली. मग उपभोग्य वस्तू घरी आणल्यानंतर माझ्याकडले 100 रुपये परत कुठे जातील? माझ्याकडे 100 रुपये परत या ठिकाणी जो विक्री करेल त्याच्याकडे जातील. आता एक गोष्ट लक्षात घ्या. परत आपण हा मसळा बघूया. इथे नेमकं काय होतं. इथे एक स्टेप फार महत्वाची. सुरुवातीपासून बघूया, जेणेकरून या दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला एक महत्वाचा भाग लक्षात घ्यायचा. अर्थव्यवस्थेमध्ये 2 क्षेत्र असतात. एक घरगुती क्षेत्र, दुसरं उद्योग क्षेत्र. घरगुती क्षेत्रामध्ये काय असतं? घरगुती क्षेत्रामध्ये लोक राहतात. तर उद्योग क्षेत्रामध्ये वस्तू बाजारपेठ, विक्री व्यवस्था आणि उद्योग ह्या बाबी राहतात. उत्पादनाचे 4 घटक भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे 4 घटक हे कुठे जातात? हे उद्योगात जातात. हे कशाला जातात उद्योगामध्ये? हे उद्योगामध्ये जातात ते आपली भूमिका निभावण्यासाठी किंवा कामासाठी जातात. थोडक्यामध्ये हे कशासाठी जातात? कामासाठी जातात. मग कामासाठी गेल्यानंतर त्यांना काय मिळतो? तिथे कामाच्या बदल्यामध्ये मोबदला मिळतो. इथे मोबदला मिळतो. उद्योगामध्ये पगार मिळतो. मग पगार कशाच्या स्वरूपात असतो? भूमीला मिळतो खंड, मजुरीला मिळतं वेतन, भांडवलाला मिळतं व्याज आणि संयोजकाला मिळतो नफा. हे इथे काम करून इथे उदाहरणार्थ 100 रुपये घेऊन हे लोक घरी येतात. हे घरी आल्यानंतर यांना परत आपल्या उपभोगावरच्या सगळ्या वस्तू इथे मिळणार असतात. ते परत काय करतात? परत उपभोग्य वस्तूची खरेदी कुठून करतात? उपभोग्य वस्तूची खरेदी उद्योगातून करतात. म्हणून ते परत त्यांच्या उत्पन्नाचा जो काही आलेला हिस्सा आहे 100 रुपये, तो 100 रुपये परत तिथे जातो. म्हणजेच इथून निघालेलं हे जे काही उत्पन्न आहे, हा जो काही राष्ट्रीय हे जे काही 100 आहे, हे 100 रुपये परत वापस कोणत्या ना कोणत्या कारणासाठी तिथे जाऊन मिळणे. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह काय होणे? कंटिन्यू होणे. हे जर इथे मिळाले नसते, हे 100 रुपये इथे ब्रेक झाले असते. हे 100 रुपये इथे गेले नसते. म्हणून उत्पादन घटकाच्या मोबदल्याच्या साह्याने आलेले 100 रुपये परत उपभोग्य वस्तूवर खरेदी करण्यासाठी उद्योग क्षेत्रात जाणे म्हणजेच 2 क्षेत्रामधला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह सुरळीत चालू होणे, सुरळीत चालणे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मग लक्षात काय ठेवायचे? लक्षात हे ठेवायचे उत्पादनाचे 4 घटक भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उद्योग क्षेत्रात जातात. उद्योग क्षेत्रातून तिथे ते आपली भूमिका निभावतात किंवा आपला रोल तिथे हे करतात, काम करतात. थोडक्यात आपलं काम करतात. काम केल्यानंतर ते काय करतात? त्यांना मोबदला मिळतात. मग मोबदला कशा स्वरूपात असतो? भूमीला खंड मिळतो, मजुराला वेतन मिळतं, भांडवलाला व्याज मिळतं आणि संयोजकाला नफा मिळतो. ते सगळे पैसे घेऊन ते घरी येतात. थोडक्यात घरी आल्यानंतर त्यांना उपभोगासाठी परत काय करावं लागतं? वस्तूची खरेदी करावी लागते. वस्तूची खरेदी ते उद्योग क्षेत्रामध्ये वस्तू बाजारपेठेच्या ठिकाणी करतात आणि परत एकदा त्यांच्या खिशात असलेलं जे काही उत्पन्न आहे ते वस्तू खरेदीसाठी ते कोण ठेवतात? उद्योग क्षेत्रामध्ये नेऊन ठेवतात. म्हणजेच
उत्पादन घटकांचे मोबदले आणि वस्तूची खरेदी या रूपाने जे काही पैसे या राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रात फिरत असतात, मौद्रिक स्वरूपाने फिरत असतात, त्या फिरण्याच्या क्रियेला घरगुती आणि उद्योग क्षेत्र या दोनोंमधला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह संबोधला जातो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं काय? या ठिकाणी लक्षात ठेवायच्या 5 गोष्टी. पहिल्या 2 क्षेत्र, दुसरं बंदिस्त अर्थव्यवस्था, तिसरी लोक बचत करत नाही, चौथं उत्पादन प्रक्रिया चालू असते आणि सगळ्यात महत्वाच्या 5वी गोष्ट जी आहे ती म्हणजे या ठिकाणी सरकारचा हस्तक्षेप नसतो, आयात निर्यात नसते, आपली बंदिस्त अर्थव्यवस्था असते. अशा प्रकारे हा राष्ट्रीय उत्पन्नाचा द्विक्षेत्रीय 2 क्षेत्रामधला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह आपण या ठिकाणी आज पाहिला, किंवा आपण परत या राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाला योग्य आणि डिटेलमध्ये आपण बघितलं. त्याकरता आज तुमचे आभार आणि परत भेटूया पुढच्या एका वेगळ्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.